उत्पादकांना इतर राज्यापेक्षा कमी दर मिळत आहेत। दुधासाठी 6 ते 12 रुपये कमी दर मिळत असल्याची तक्रार करण्यात येते। इतर राज्यात 42 रुपये भाव मिळतोय, तर महाराष्ट्रात सरासरी 27 रुपये लिटर मागे मिळत आहेत। महाराष्ट्रातील दूध उत्पादकांवर अन्याय का, हा सवाल दूध उत्पादकांनी उपस्थित केला आहे। मध्ये लिटर मागे 28 रुपये लिटर दिले जाते शेतकऱ्याला, आणि तेच इतर राज्यांमध्ये 5 ते 10 रुपये लिटर मागे एक्स्ट्रा दिले जाते। हे असं हे सरकार बोलते शेतकऱ्यांचं सरकार आहे, पण हे कुठे दिसते शेतकऱ्यांचं सरकार आहे ते? मला तरी वाटते की हे दूध कंपन्यांच्यासाठी चाललेलं सगळं आहे हे सरकारचं। महाराष्ट्र राज्यामधून आहे ना, शेतकऱ्यांना कमी प्रमाणे दर भेटला जातो दुधाचा। त्यांच्याकडून 25 रुपये, 24 रुपये, 28 रुपये असं लिटर घेता जात आहेत, आणि बाहेरच्या राज्यामध्ये 5 ते 10 रुपये वाढ आहे। फक्त महाराष्ट्रामध्येच असं का चालू आहे काय माहिती। सरकारने ह्याची नोंद घ्यावी, ह्याच्यावर कायदेशीर लक्ष द्यावे, आणि लोकांना, शेतकऱ्यांना पण त्यांचं घरदारं असतात, त्यांनी पण त्यांचं विचार करावे। मला एक सांगा, आज महाराष्ट्रामध्ये आपण जर तुम्ही बघताय की दूध जे आहे ते 55 ते 60 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकलं जातं आहे, आणि असं असताना शेतकरी जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्याचं दूध मात्र सरकार 27 रुपयाने घेतं आहे। हा जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर होणारा हा मोठा अन्याय आहे, आणि महाराष्ट्र प्रणित जे भाजप सरकार आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे। कारण गुजरात असो, कर्नाटक असो, आणि हरियाणा असो, किंवा तुमचं आंध्र प्रदेश असो, ह्या राज्यांमध्ये दुधाला ते सरकार जे आहे ते 37 ते 40 रुपये, काही ठिकाणी 45 रुपये भाव आहे। हे सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार, भाजपप्रणित सरकार, आम्ही या सरकारचा निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।